हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कोल्हापूर माय लाईफमध्ये स्वागत आहे. इथं मिरच्या घेऊन आलेल्या आहेत आणि सुकायला घातलेल्या आहेत. वर्षाचं आपलं प्रत्येकीला म्हणजे घरातलंही काम आहे, म्हणजे मसाला वगैरे करून ठेवायचं. आणि इथं लवंगी मिरची, बेडगी मिरची आणि ज्वारी मिरची अशा प्रमाण घेतलेलं आहे. बेडगी मिरची कलरला असते आणि लवंगी जी असते ती तिखटासाठी असते आणि जी ज्वारी असते ती थोडीशी मिडियम तिखट असते, चवीला असते ती. म्हणजे असे 3 प्रकार असतात ते खाण्यासाठी, म्हणजे आपल्याला जेवणात रुचकर असं चटणी आणि मीठ हे जास्त प्रमुख पदार्थ असतात, ते महत्त्वाचे असतात. आणि ते वर्षाप्रमाणे खूप छान असा मसाला, म्हणजे आपला महाराष्ट्रीयन मसाला, कोल्हापुरी मसाला घालून व्यवस्थित केला जातो. आणि त्याची आता प्रोसिजर 2 दिवस चांगले उन्हात वाळवलं जाईल आणि त्यानंतर मग चौथी प्रोसिजर, तिसरी प्रोसिजर असेल ती चांगलं मीठ लावून, तेल लावून तळायला दिले जाणार पावडर. आणि त्यानंतर मग त्याच्यात मसाले मिक्स केले जाणार. जे कोणी म्हणजे मसाले त्याच्यात घालूनही सुरुवातीला केला जातो मसाला. प्रत्येक विभागातली, प्रत्येक ठिकाणाची अशी वेगवेगळी पद्धत असते. आणि हा तर माझा एक जिव्हाळ्याचा म्हणजे हे आहे, नेहमीप्रमाणे वर्षाचं, म्हणजे जे व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थित त्याची बाकीची कामं घेऊन हा जो मिरचीचा वर्षाचा जो आराखडा आहे तो व्यवस्थित मी करून घेते, जेणेकरून आपल्याला वर्षभर त्याच्यात प्रत्येक वेळेला चव ही, म्हणजे थोडंसं आलं, लसूण पेस्ट ह्या गोष्टी न घालता व्यवस्थितपणे कसा मसाला होईल या पद्धतीनं बघते. कारण कधी कधी कसं होतं, आपण नुसतंच पूड वगैरे करून ठेवतो. पूड करून ठेवल्यानंतर त्याच्यात आलं, लसूण ही पेस्ट घातली जाते, फ्रीजमधला स्टोअर केली जाते. असं न करताच त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण 6-6 महिन्याचा वगैरे करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रत्येक मसाले जसे धने, जिरा, गरम मसाले, लवंग, दालचिनी, पुन्हा तमालपत्री आली, दगडफुलं आलं, त्याच्यानंतर धने, जिरे, आपलं हे पण आलं, त्याच्यामध्ये हिंग आली, पुन्हा आपलं हे पण येतं त्याच्यामध्ये, वेलची पूड येते, वेलची येते, हिरवी वेलची येते, मसाला वेलची येते. असं सगळे प्रकार जेवढे होईल तेवढे आपण त्याच्यात घालतो क्वांटिटीमध्ये व्यवस्थित. जसं 7 ते 8 किलोला जवळजवळ तेवढा 4 किलो तरी मसाला लागतो. अशा पद्धतीनं कांदा, लसूण हे सगळं व्यवस्थितपणे भाजून वगैरे सगळ्या व्यवस्थित प्रोसिजरमध्ये होतं मसाला. आणि हे खाण्यासाठी म्हणजे वर्षभर आपल्याला बाकीच्या गोष्टी घालून, चव वगैरे न घालता हे अगदी व्यवस्थित होऊन जातो मसाला. आणि अशा पद्धतीनं आता हे प्रोसिजरमध्ये काल पण घातली होती वाळत आणि आज घातली. आज तिसरा दिवस आहे, तर दुपारी ह्याचं वाटण करायला जाईल आणि त्यानंतर मग पुन्हा त्याच्यात मसाल्याची मी प्रोसिजर घरी येऊन करणार आहे. कारण मी बाहेर, मला तसं आवडत नाही, म्हणजे स्वतःच्या हाताने जेवढं करेल तेवढं जरासं चांगलं होतं प्रोसिजर. त्यामुळं मग घरातच करणार आहे ते बाकीचं मसाला वगैरे मिक्स करण्याचं. कारण आमच्याकडे म्हणजे प्रत्येकीला जसं आवडतं त्याप्रमाणे करतो. कोणी आधीच मसाला वगैरे मिक्स करून घेतं डंकावर, आमच्या इकडे डंक म्हणतात त्याला, मिरचीचा डंक. आणि तिथं मग त्यानंतर जसं 10 किलोचा होतो किंवा 20 किलोचा होतो प्रत्येकीच्या घरचे, म्हणजे जसं कुटुंब असेल तसं. मला 8 किलो बास होती आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाला वगैरे घालून म्हणजे भरपूर होती वर्षासाठी. काही कार्यक्रम जरी असेल तरी त्याच्यात पुरते. आणि अशा पद्धतीनं आता ह्या लाल अशा छान आलेल्या आहेत. आणि जसं आता नवीन सुरुवात आहे तोपर्यंत चांगल्या मिरच्या मिळतात. नंतर थोडं थोडं जुनं जसं होईल तसं थोड्याशा पांढरट किंवा थोड्याशा संपत येतील तशा वेगळ्या, आणि रेट पण त्याचे वाढले जातात. त्यामुळे सुरुवातीलाच घेते, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित सुरुवातीला घेतलं की म्हणजे चांगल्या मिरच्या पण येतात, नवीन असतात त्या, थोडंसं वाळवायला वगैरे बरं, म्हणजे ताज्या असतात चांगल्या अशा सुरुवातीच्या. तर चला, असं माझा आहे आता मसाल्याचं रुटीन. म्हटलं तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी सगळ्या अशा शेअर करूया, जेणेकरून आता प्रोसिजर प्रत्येकीला करता येईल. आणि कोणाला जर करायचं जरी असेल तरी ह्या पद्धतीनं ज्या नवीन मुली आहेत त्यांना काही गोष्टी, ह्या मिरची पावडर वगैरे कसं करायचं, जेवढं होईल तेवढं घरगुती केलं जाईल तेवढं चांगलं असतं. कारण घरगुती जरा वेगळंच पडतं, कसं भेसळ वगैरे हा प्रश्न येत नाही आपण घरगुती करतो त्यावेळेस. आणि विकत जरी घेतलं तरी थोडीशी शंका मनात असते, कोणी म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रामाणिकही करत असतात त्याच्या त्या विषयाने.
गॅरंटी. फक्त घरात आपण केलं की एक वेगळी चव येते, त्यासाठी घरात करायचा. आणि ह्या अशा पद्धतीनं आहे. तर तुम्हीही करू शकता. चला.